महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर पोलीस भरती, मुंबई पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी गोंधळ झालेला आहे. तर भरतीमध्ये या ठिकाणी गोंधळ झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. आता नेमकी अपडेट काय आलेली आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि सोबतच मुंबई CPचा जो काही कट ऑफ आहे तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे, महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर कट ऑफ यादी कोणत्या दिवशी जाहीर होणार आहे. सोबतच तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की कट ऑफ यावर्षी किती लागल, त्याच्यानंतर तो कसा तयार होईल, कमी लागल किंवा जास्त, आणि भरपूर विद्यार्थी नापास होतील. 25 मार्क घेणारे सुद्धा पोलीस होऊ शकतात आणि 40 मार्क घेणारे सुद्धा फेल होतील. आता याच्या मागचं कारण काय, नेमकी अपडेट काय आली, सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ प्रत्येक पुरुष व महिलांसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही कुठल्याही या ठिकाणी कुठल्याही जिल्ह्यातून असू द्या, तुम्ही ग्राउंड दिलं आहे, त्याच्यानंतर लेखी परीक्षेची वाट बघताय, तर लेखी परीक्षा कधी होणार आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, 7248994648 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्हाला पोलीस भरती, ग्राउंड, मैदानी चाचणी किंवा कट ऑफ संदर्भात कुठलीही अडचण जरी असेल किंवा पोलीस भरती नव्हे तर अदर भरती संदर्भात सुद्धा, तरी तुम्ही या नंबरवरती मेसेज करून या ठिकाणी तुमचा डाऊट व पूर्णपणे तुमच्या क्युरीज विचारू शकता. तुमच्या सगळ्या अडचणी या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जाणार आहे. तर पूर्णपणे माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायची, तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, यावर्षी जो काही कट ऑफ आहे तो कमी लागणार आहे मागच्या वर्षीपेक्षा. आता त्याच्यामागचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा, अगोदर रिझन जाणून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला कट ऑफ सांगतो की कॅटेगरीनुसार तुमच्यासाठी सेफ स्कोअर काय आहे, तुम्हाला किती मार्क असणं गरजेचे आहे, त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला, त्याच्यानंतर गोंधळ कुठं झाला, लेखी परीक्षा कधी होईल, ते मी तुम्हाला समोरचे मुद्दे क्लिअर करतो. समोर पाहू शकतात, पोलीस भरती मैदानी चाचणी बिग अपडेट 2026 CP मुंबई पोलीस भरती ग्राउंड. आता तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून देतो की जी काही पोलीस भरती या ठिकाणी सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी जागा सध्या किती आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वेळेस जी काही पोलीस भरती झालेली होती त्याच्यामध्ये जागा किती होत्या, 17,000 जागा होत्या. टोटल 17,000 जागा होत्या आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की या ठिकाणी मुंबईचा जर आपण विचार केला तर फक्त मुंबईसाठी 2459 जागा होत्या. किती, 2459 जागा मुंबई शहरपुरता होत्या मागच्या पोलीस भरतीमध्ये. आणि त्या ठिकाणी टोटल 2459 जागांसाठी अर्जांचा जर आपण विचार केला तर किती अर्ज आलेले होते, टोटल 3.5 लाखापेक्षा जास्त. 3.5 लाख आकडा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. 3.5 लाख या ठिकाणी अर्ज आलेले होते मागच्या भरतीमध्ये. आणि त्याच्यामध्ये महिलांचं कॉम्पिटिशन पण खूप जास्त होतं. महिलांची पण जवळपास 80-90 हजार, जवळपास 93,000 महिलांनी अर्ज केलेले होते. किती, 80 किंवा 90, मी तुम्हाला कमी सांगितले, याच्यापेक्षा जास्त महिलांनी अर्ज त्या ठिकाणी केलेले होते. ठीक आहे, त्याच्यामुळं तो जो काही कट ऑफ होता, जागा कमी अर्ज जास्त, त्याच्यामुळं कट ऑफचं प्रमाण वाढलं. ठीक आहे, लक्षात घ्या. मागच्या वर्षीचा कट ऑफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा जो व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे तिथून तुम्हाला मी टाकून देणार आहे. ज्याला कोणाला पाहायचं असेल तो पाहून घ्या. ठीक आहे, हे झालं जागांचं. 2459 जागा मागच्या वेळेस होत्या, त्याच्यानंतर कट ऑफ वाढला आणि कट ऑफ जास्त लागला. यावर्षी काय आहे, यावर्षी बघू शकतात की या ठिकाणी CP मुंबई पोलीस भरती ग्राउंड जागा यावेळेस आता जागा वाढलेला आहे मुंबईला. अगोदर जागा किती होत्या, 2572. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समोरचं बघायचं आहे, 3,500 जागा सध्या या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये आहेत. आताच्या पोलीस भरतीमध्ये किती, 3,500 जागा. तर मुंबई पोलीसच्या ज्या काही टोटल यावर्षी जागा आहेत त्या 3,500 जागा या ठिकाणी आहेत. किती, 3,500 जागा. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात जास्त असा आहे की या ठिकाणी 3,500 जागा असून महिलांचे अर्ज आलेले जवळपास 50,000च्या जवळपास. 50,000 पण नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी, पण सरासरी आपण 50,000 याच्यामध्ये पकडतोय. तर बघा, 2,80,000 टोटल अर्ज आलेले 3,500 जागांसाठी. अगोदर 2,500 जागा होत्या, त्याच्यानंतर 1,000 जागांची वाढ झाली. यावर्षी टोटल जागा 3,500 झाल्या. ठीक आहे, यावर्षी 3,500 जागा टोटल आहे, त्याच्यामध्ये 2,80,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले
केलेले होते त्याच्यापैकी 50,000 मुली आहेत. म्हणजे यावर्षीचं जे काही कॉम्पिटिशन आहे ते थोडं या ठिकाणी कमी आहे, कारण 70,000 फॉर्म मागच्या वेळेस जास्त होते आणि अर्ज जास्त आलेले होते आणि सोबतच जागा पण कमी होत्या. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की जर 70,000 या ठिकाणी अर्जांचा फरक याच्यामध्ये पडतोय तर मेरिट आणि कट ऑफमध्ये सुद्धा फरक पडणारच आहे. हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या वेळेस मागची भरती झाली त्यावेळेस 2,500 जागा आणि सोबतच 3.5 लाख फॉर्म होते महिलांचे. या ठिकाणी 90,000 जवळपास फॉर्म होते मागच्या वर्षी, त्याच्यामुळे कट ऑफ वाढला. आणि यावर्षी 3,500 जागा आहे, 2,80,000 अर्ज आले महिलांचे, या ठिकाणी 50,000 आहे, त्याच्यामुळे कट ऑफ लागल कमी. ठीक आहे, तर या कारणामुळे या ठिकाणी कट ऑफ कमी लागणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल सर आमची कॅटेगरी ही आहे, मी महिला आहे किंवा मी पुरुष आहे, माझ्या कॅटेगरी ही आहे, तर मला कट ऑफ किती लागल, मला एवढे मार्क मी घेतलेले आहे, सेफ स्कोअर काय. आता तुम्हाला सेफ स्कोअर मी सांगून देतो, त्याच्यानंतर या ठिकाणी लेखी परीक्षा कधी होईल ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा तुमच्या लक्षात आलं आहे की कट ऑफ कोणत्या कारणामुळे या ठिकाणी कमी लागणार आहे. तर जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकच गुड न्यूज आहे की त्यांच्यासाठी 32 ते 34च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. एवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही सेफ स्कोअरमध्ये आहेत, तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा देण्यासाठी क्वालिफाईड होणार आहेत. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त जे काही कॅटेगरी आहे, आता समजा NT, त्याच्यानंतर विजय, या कॅटेगरींसाठी 34 ते 36च्या दरम्यान कट ऑफ लागेल. आता NTच्या ज्या काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 36, त्याच्यानंतर विजयसाठी या ठिकाणी 36 ते 38च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. आणि महिलांचा जर विचार केला, आता बघा तुम्हाला पहिल्यापासून मी सांगतो की जर पुरुषांचा विचार केला SC आणि ST तर जवळपास कट ऑफ लागणार आहे तुमच्यासाठी या ठिकाणी 32 ते 34च्या दरम्यान. आणि SC ST जर महिलांचा विचार केला तर 25 किंवा या ठिकाणी जवळपास 28च्या दरम्यान तुमच्यासाठी कट ऑफ लागणार आहे. या दोन्हींच्या मध्ये कट ऑफ तुमच्यासाठी लागणार आहे महिलांसाठी. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी आहे विजय आणि NTच्या कॅटेगरी आहे, NTB, NTC आणि NTD, याच्यासाठी जवळपास 34 ते 36च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे पुरुषांसाठी. किती? 34 ते 36. आणि या कॅटेगरीचा जर आपण मुलींचा विचार केला तर जवळपास 28 ते या ठिकाणी 30च्या दरम्यान तुमच्यासाठी कट ऑफ लागेल. 28 ते 30 NTच्या सर्व कॅटेगऱ्यांसाठी, NTB, NTC आणि NTD. त्याच्यानंतर विजय आणि OBC, विजयसाठी जवळपास 36 ते 38 आणि OBCसाठी सुद्धा सेम 36 ते 38च्या दरम्यान कट ऑफ लागेल. जर महिलांचा विचार केला तर या ठिकाणी 30 ते 32च्या दरम्यान तुमचा कट ऑफ जाणार आहे, म्हणजे जाणार आहे. ठीक आहे, एवढं या ठिकाणी महिलांसाठी मी सांगितलं, पुरुषांसाठी सांगितलं. आता कोणती कॅटेगरी राहिली? ACBC राहिली, EWS आणि ओपन. तर आता ACBC कॅटेगरीचं मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की जास्त कट ऑफ लागलेला होता, यावर्षी 38च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे. आणि महिलांचा 32 ते 34च्या दरम्यान जाणार आहे, कारण या ठिकाणी अर्ज खूप जास्त येत असतात. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी EWS. EWSसाठी या ठिकाणी जवळपास आपण विचार केला तर मागच्या वर्षी कमी कट ऑफ लागला होता, यावर्षी 30-32 किंवा 34च्या दरम्यान लागणार आहे जनरल, म्हणजे सर्वसाधारण. आणि महिलांसाठी मागच्या वर्षी 25 लागला होता, यावर्षी 28-30च्या दरम्यान लागेल. ठीक आहे, याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो. त्याच्यानंतर ओपनसाठी 40 ते 42च्या दरम्यान तुमचा कट ऑफ लागेल पुरुष, महिलांसाठी या ठिकाणी जवळपास 34 किंवा 36च्या जवळपास. ठीक आहे, 34 ते 36च्या जवळपास महिलांसाठी कट ऑफ लागणार आहे. आता या पद्धतीने, अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीनुसार पुरुष महिलांसाठी कट ऑफ लागणार आहे. आता पॉईंट असा आहे की विद्यार्थी विचारत होते की या ठिकाणी सर जी काही लेखी परीक्षा आहे तर ती कधीपर्यंत होणार आहे. तर ग्राउंडची या ठिकाणी प्रोसेस पार पडलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस पार पडून या ठिकाणी जवळपास आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा मुंबईचा कट ऑफ जाहीर होऊन जाणार आहे. लेखी परीक्षासुद्धा लवकरच अपडेट येणार आहे. कट ऑफ 8 ते 10 दिवसात किंवा या ठिकाणी 1 आठवड्यातसुद्धा जाहीर होऊ शकतो. ठीक आहे, ते गव्हर्नमेंटवरती आहे, ते जेव्हा जाहीर करतील तेव्हा. तुम्हाला एकच सांगतो की तुम्हाला मार्क किती जरी पडलेले असले तरी तुमचं काम आहे लेखी परीक्षेची तयारी करा. जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे तो सेफ स्कोअर आहे, तेवढे मार्क जर तुम्हाला असले तर तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात. त्याच्यामध्ये 1-2 मार्क कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात. ठीक आहे, कट ऑफ कसा तयार होतो, किती अर्ज आले, त्या ठिकाणी जागा किती होत्या, त्याच्यानंतर ग्राउंड कसं झालं, सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार होतो.
त्यामुळं टेन्शन घेऊ नका की गणेश पवार सरांनी सांगितलं की ओपनचं 40-42 लागल, तर या ठिकाणी मला तर 40च आहे, मला 38च आहे, मग मी पात्र होईल का, असा विचार करू नका. या ठिकाणी कमी जास्त कट ऑफ 1-2 मार्कांनी लागू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळं काळजी करू नका. ज्यांचं सांगितलेलं आहे 32-34 त्यांचा जवळपास तेवढंच लागणार आहे. 1-2 मार्क मागं पुढं होऊ शकतात, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. लेखीची तयारी करा. लवकरच तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कट ऑफसुद्धा लवकरच जाहीर होईल. जसं जाहीर होईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा. नंबर देण्यात आलेला आहे, तिथं तुम्ही विचारू शकतात. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.